नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. केंद्रातून अमित शहा यांचं या सध्या अजितदादा गेल्यानंतर राष्ट्रवादी अजितदादा पक्ष आणि शरद पवारांचं राष्ट्रवादी पक्ष एकत्रीकरण, त्यांचं एकमेकात विलिनीकरण याच्याकडे बारीक लक्ष ठेवून वर्ण आहेत. आणि त्याच्यातलाच आज एक विश्लेषणाचा मुद्दा असा आहे की अमित शहांनीच काही संकेत दिलेले असावेत आणि त्यांनी केलेला डावही असावा की आता हे घडून जातंय की सुनेत्राताई पवार यांच्याकडे ते अजितदादा पक्षाचं नेतृत्व जातंय. परंतु शरद पवार हे काय करणार? कारण शरद पवारांचे जेवढे खासदार असतील आणि आमदार असतील, खासदार म्हणजे 8 खासदार आहेत त्यांचे, आणि जे आमदार आहेत ते चलबिचल आहेत. हे अजितदादा अचानकच निघून गेले. परंतु विलिनीकरण होणार होतं त्याचे आता ते कशा बैठका झाल्या ते आता ते दाखवायला चालू केली त्यांनी, आणि ते झालेही असतील. पण त्याच्यावर सुनील तटकरे वगैरे हे सहमत आहेत असं दिसत नाही अजित पवार पक्षाचे. समजा ते धरून चला की ते आहे. पण अमित शहाने एक मोठा डाव केलाय, ही दिल्लीतली बातमी आज. त्यांना शरद पवारांना पण तोडायचं नाहीये, कारण त्यांचे 8 खासदार आहेत. पण शरद पवार इंडिया आघाडी, भारतीय जनता पक्षाला सहकार्य करायचं नाही, वर काय होईल आपलं, देशात आपल्याबद्दल काय मत होईल, या भूमिकेत शरद पवार तटस्थ भूमिकेत आहेत. त्यांना आतनं तर वाटते की आपण पाठिंबा द्यावा, आणि ते देऊ पण शकतात. कारण आता आमदार आणि खासदार सत्तेकडे झुकणार असं दिसते, आणि तिकडे जायला ती इच्छुक आहेत आणि उत्सुक आहेत. जयंत पाटील सुद्धा एकदा कधी आपण जावं, मंत्रीपद मिळो अथवा न मिळो, सत्तेत जाणं हे महत्वाचं आहे ना. त्यांना सत्तेशिवाय आता अजून 3 वर्ष आहेत. ह्या 3 वर्षात आपण सत्ते विना राहायचं का? शरद पवारांनाच अमित शहानी एक असा डाव खेळलेला आहे. आत्ताची बातमी आहे, तुम्ही पाठिंबा केंद्रात द्या, सुप्रियाताई सुळे निश्चितपणानं मंत्री होतील. आणि हा इथं आता अजितदादा नाही आहेत, सुनेत्राताई कुणाचं ऐकणार आहे? आणि हे त्रिकुटाच्या हातात कारभारच आहे ना. ते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हे कुठं भारतीय जनता पक्षाच्या शब्दाच्या बाहेर नाही, देवाभाऊंच्या शब्दाच्या बाहेर नाही. इकडं एखाद दुसरं मंत्रीपद कमी करणं आणि द्यायचं काय अवघड नाही ना अजितदादा पक्षातलं. कारण केंद्रात त्यांना खासदारांचा पाठिंबा पाहिजे आहे. आज केंद्रात चंद्रबाबू नायडू हे कधी पलटी मारतील याचा त्यांना भरोसा नसल्यामुळं शरद पवारांची ताकद मिळणं हे गरजेचं पण आहे त्यांना. पण शरद पवारांच्या राजकारणात आता काय नक्की चाललंय, त्यांच्या डोक्यात काय आहे हे समजत नाही. परंतु आता अमित शहांना नक्की काहीतरी राजकारण करायचं असावं. शरद पवारांना सुद्धा आता सुप्रियाताईंना किती दिवस असं आपण बाजू, कारण ह्यापूर्वीच त्यांना मंत्री करायला पाहिजे होतं शरद पवारांनी, ही त्यांच्यावर टीका होते. मुलीवर अन्याय केलाय असं बोललंही जातंय. परंतु शरद पवार आता अशा मनस्थितीत असावेत की काहीतरी आपण निर्णय करावा. आणि त्यांनी जर का आता बाहेरून पाठिंबा भारतीय जनता पक्षाला द्यायचं ठरवलं तर इंडिया आघाडीतनं मग ते बाजूला होणार का काय, का ते थोडं मी आता राजकारण सुप्रियाताईंना राष्ट्रीय अध्यक्ष करतोय आणि मी बाजूला होतोय म्हणतील, आणि कदाचित पाठिंबा सुद्धा देऊ शकतील. आणि त्यावेळेला सुप्रियाताई परत सत्तेत आल्या तर त्यांच्या पक्षाला पण किंमत राहणार आहे, सत्तेत गेलं तर किंमत राहणार आहे. आणि मग हा विलिनीकरणाचा प्रश्न नंतरचा राहील, असं सुद्धा राजकारण होऊ शकतं. आणि हा डाव परत भारतीय जनता पक्ष खेळत आहे. ह्या चर्चा आज दिल्लीत जोरात चालू आहे. आणि सुप्रियाताईसाठी का विना, आणि पक्षाचे जे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ते सुद्धा सारखं बोलतात आमचं ठरलं तर. म्हणजे आता कधी एकदा सत्तेत जाऊ आपण असं त्यांनाही झाले. विलिनीकरण हा मुद्दा एक वेळ राहू द्या, पण आपण पाठिंबा देऊया, पवारसाहेब तटस्थ राहतील. म्हणजे इंडिया आघाडीतनं सुद्धा काय आरडाओरडा करायचं कारण नाही. सुप्रियाताई सुळे काही धोरणं ती घेऊ शकते, राष्ट्रीय अध्यक्ष तिला करायचं आणि हे निर्णय करायचे, असं सुद्धा हे राजकारण होऊ शकतं. आणि हेच संकेत अमित शहांच्याकडनं मिळत असावेत. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.